नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सुरेशचंद्र वाघ सरांच्या हास्यकोन त्रिकोण या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडून अजूनपर्यंत जर चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, सुरेशचंद्र वाघ लिखित संसार माझा 36 गुणी. एक दिवस सकाळचा चहा घेताना स्मिता मला म्हणाली, काय हो, लग्नाच्या वेळेला आपले 36 गुण जुळवून पाहिले होते, आठवतंय ना? हो, म्हणजे काय, पण आज का बरं आठवण काढलीस तू? तुझे माझे 36च्या 36 गुण जुळले होते, पक्क आठवतंय मला. पण आत्ता त्याचं काय आहे? माझ्या कपाळावर अदृश्य आठ्या. बायकोनं पुन्हा हा विषय काढून असं कोड्यात बोलायला सुरुवात केली ना की आपल्याला कपाळावर प्रत्यक्ष खऱ्याखुऱ्या आठ्या पाडून चालतच नाही. त्या अदृश्य असणं हेच हिताचं असतं. मी थोडासा विचारात पडलो, अस्वस्थ झालो. काय विचार आहे बरं हिचा? मागच्या 30 वर्षांच्या संसारात डोकावून पाहिलं. सासरकडच्यांचा उद्धार करणारं एखादं जुनं भांडण तर ही उकरून काढणार नाही ना. विषय 36 गुणांचा होता. म्हणजे लग्नानंतरच्या गेल्या 30 वर्षात यातले किती गुण मी कुठे आणि कसे उधळले याचा पाढा तर ही वाचणार नाही ना. अहो, संसार करून 30 वर्ष झाली. मला वाटतं आपण आपल्या कुंडलीची वेळोवेळी समीक्षा करायला हवी होती. यानंतर किती उलथापालथ झाली आहे. त्यावेळच्या 36 पैकी आता किती गुण शिल्लक राहिलेत हे आपण कधी तपासून पाहिलंच नाही. अगं, त्यावेळचे जोडलेले 36 गुण ते थोडेच बदलतात आणि त्याचा आता तसा काय संबंध आहे? मला मोठा प्रश्न पडला, तो भेडसावायला लागला. संबंध नक्की असला पाहिजे. अहो, वर्षानुवर्ष आपल्या वैवाहिक जीवनातलं ग्रहमान बदलत राहतं, तसा हा 36 गुणांचा ग्राफ वर खाली खाली वर होत असणारच की. काय सांगतेस काय तू? पण त्याने आता काय साध्य होणार आहे? मी चकित होऊन विचारलं. दिवसामागे दिवस, आठवडे, वर्ष, उन्हाळे, पावसाळे, हिवाळे, षडऋतू मागे पडत राहतात. त्या प्रत्येक वेळी दोघांच्या कुंडलीतलं ग्रहमान बदलत राहतच ना. कोणत्या ग्रहांनी आपल्या दोघांच्या राशीत किती धुमाकूळ घातला? 27 नक्षत्रांची शुभाशुभ वाटचाल कशी चालू होती? शनीची 7.5, मंगळाची कडक दृष्टी, राहुकेतूंची गिळागिळी, गुरु शुक्राचं हुतुतू, ग्रहणांचा लपंडाव, हे समजायला हवं तर त्यांचा रिव्ह्यू घेतला पाहिजे, असं नाही का वाटत तुम्हाला? स्मिता, मग मला सांग, तुझं म्हणणं काय आहे? जरा खुलासा करशील का? तू म्हणजे ना अगदी सुडोकू कोड आहेस बरं का. माझ्या डोक्याचे ते बाहेरचं आहे. अहो, माझं म्हणणं असं आहे की पत्रिकेतले 36 गुण बघताना त्यावेळचे आपापले वर्ण, वश्य, तारा, योनी, ग्रहमैत्री, गण, भकुट, नाडी यांची उजळणी करून आज मिळणाऱ्या गुणांची फेर मांडणी करून बघूया. म्हणजे त्यांची आज रोजीची अवस्था काय आहे याची समीक्षा करूया ना. आपण काठावर पास आहोत का डिस्टिंक्शन मिळतंय हे तपासून बघायला काय हरकत आहे? अगं स्मिता, हे म्हणजे मेंदूचा भुगा करून घेणं झालं ग. कुठून तुझ्या डोक्यात ही अवदशा सुटली आहे? मी काय म्हणतो, लग्नाची 50 आली की नवरा बायको पुन्हा बोहल्यावर चढतात, शुभमंगल सावधान म्हणण्याची हौस भागवून घेतात. हवं तर त्यावेळी आपण पुन्हा बोहल्यावर चढू, तेव्हा आपले 36 गुण पुन्हा जुळवून बघू ना. मी हा विषय उडवून लावायचा प्रयत्न केला खरा, पण स्मिताने तो लावून धरला. स्मार्ट स्मिताच्या डोक्यात कुठल्या वेळी काय येईल हे सांगणं आणि चटकन उमगणं म्हणजे नाडी परीक्षेहून कठीण, असं माझं मत आहे. वैद्य जसं आ करायला लावून जीभ तपासतो किंवा डोळ्यांच्या पापण्या तपासून बुबुळ तपासतो, तसं स्मिताच्या मनातलं कसं तपासायचं हेच मला कधी उलगडत नाही. 36 गुण जाऊ द्या हो. लग्नानंतर संसार करताना कितीतरी वेळा आमच्यात 36चे आकडेसुद्धा उभे राहिले. मग रुसणं, आबोला, धुसफूस, आदळापट सगळे प्रकार घडले. वेळा भोपळ्याचं सख्य, गाढवापुढे वाचली गीता, आंधळ्याची काठी, बहिऱ्याची थाळी, उथळ पाण्याला खळखळाट फार,
कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही, या आणि अशा अनेक म्हणी लागू पडणारे असे कित्येक प्रसंग आले आणि गेले. पण त्यातून प्रत्येक वेळी आम्ही सावरलो. म्हणून म्हणतो, सुरळीत चाललाय ना संसार आमचा. कशाला पाहिजे ते सिंहावलोकन, म्हणजे आपला तो रिव्ह्यू हो. पण स्मिता काही गप्प बसलेली नव्हती. किचनमध्ये नाश्त्याची तयारी चालली होती. हळूहळू कांदा भाज्याचा खमंग वास हॉलमध्ये यायला लागला. मग हिरव्या मिरच्या तळतानाचे तिखट नाकपुड्याला झोंबायला लागलं. किसलेल्या खोबऱ्याच्या सहवासात लसणीची चटणी तयार झाली. 15 मिनिटात स्मिता मोठ्या थाळीमध्ये गरम गरम कांदा बटाटा भजी घेऊन आली आणि प्लेटमध्ये वाढून म्हणाली, तुमच्या पत्रिकेतले गुण मी तपासणार, माझ्या पत्रिकेतले गुण तुम्ही तपासायचे, आणि शेवटी आज रोजी दोघांचे एकूण किती गुण जुळले ते आपण मांडून बघायचं. अहो, स्वादिष्ट भज्याच्या दर्शनाने जिभेला पाणी सुटलं होतं. बाया सरसावून मी एका पाठोपाठ एक कांदा भजी आणि एक बटाटा भजी तोंडात कोंबायला जुगलबंदी सुरुवात केली. त्यामुळे तिचा प्रस्ताव नंदीबाईलासारखा मुंडी हलवून मी स्वीकारून टाकला. हे बघा, अष्टगुणांपैकी पहिला गुण म्हणजे वर्ण. वर्णाचे 4 प्रकार म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. प्रत्येक वर्ण विशिष्ट गुण आणि कर्तव्य दर्शवतो. वर्णाला एकच गुण असतो. अच्छा, म्हणजे तू मला शूद्र समजणार आणि 0 गुण देणार का काय? कारण नवरा हा बायकोच्या लेखी शूद्रच असतो ना. अहो, तसं असतं तर जन्मोजन्मी हाच नवरा हवा म्हणून मी वडाला प्रदक्षिणा घातल्या असत्या का? शूद्र म्हणजे निरुपद्रवी, पापभीरू, आज्ञाधारक, साधा भोळा असंच आहे ना. अच्छा, म्हणून तुम्ही बायका गळाला लागलेला ह्योच नवरा पाहिजे म्हणून वडाला फेऱ्या घालता का? हे बघा, माझ्याविषयी जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही मला 0 गुण द्या. स्मिताने माझी फिरकी घेतली. पण नक्की तू मला किती गुण देणार आहेस? हे बघा नवरोबा, आपण दोघांनी एकमेकांना गुण देताना ते गोपनीय ठेवूया. काय म्हणते मी? सगळे गुण देऊन झाले की गोळाबेरीज करू आणि मग एकमेकांचं प्रगतीपत्रक एकमेकांना दाखवू. कांदा भाज्यांचा फडशा पाडत आम्ही दोघांनी गुपचूप एकमेकांना द्यायचे ते गुण देऊन टाकले. मित्रो, मला सांगा, आपल्या गुणी बायकोला 0 गुण द्यायचं धारिष्ट्य कोणीतरी करेल का? यानंतर पुढचा गुण होता वश्य. याचा सरळ अर्थ म्हणजे नवरा बायकोची मानसिक सुसंगता, म्हणजेच एकमेकांवरील नियंत्रण ठेवण्याची कला. स्मिता, मला सांग, मी तुझ्यावर नियंत्रण ठेवतो का तू माझ्यावर नियंत्रण ठेवतेस? गेल्या 30 वर्षात संसारात अर्थपुरवठा मी करत राहिलो, पण सगळं नियंत्रण तर तुझ्याकडेच होतं. मला काडीसुद्धा इकडची तिकडे हलवू दिली नाहीस. अहो, असं म्हणू नका. संसारात कधी तुम्ही माझ्यावर गोल केले आणि कधी मी तुमचे गोल अडवून वेळीच गोलकीपर म्हणून महत्त्वाचे रोल केले. याला तर सुसंगती म्हणतात. स्मिता, पण संसारात फुटबॉल, व्हॉलीबॉल, हॉकी प्रत्येक खेळात तू खेळी केलीस, माझ्यावर मात केलीस. पेनल्टी कॉर्नर तुझाच, पेनल्टी स्ट्रोक तुझाच, सेंटर फॉरवर्ड तूच, गोलकीपर तूच. मी फक्त चेंडूच्या मागे धावलो. इश्य, लबाड कुठले? वश्याचे माझे गुण मला देऊन टाका बरं. स्मिता, अगं मीच काय, आपली मुलंसुद्धा तुझ्या आज्ञेत आहेत. मी तर पूर्ण तुझ्या अधीन आहे. तुझ्या इच्छा, तुझे आदेश आम्हाला शिरसावंदी असतात. थोडक्यात वश्यचे 2 गुण तुला आणि 0 गुण मला. हे बघा, वश्याचा अर्थ सोयीप्रमाणे लावून आज्ञाधारक असल्याचं सोंग करू नका. मी चांगली ओळखते तुम्हाला. तुम्ही ढोंगी आहात, ढोंगी. दोन्ही मुलंसुद्धा. खायला माझ्याकडे आणि मागायला तुमच्याकडे. आपल्यात भांडणंसुद्धा लावून देतात ती मुलं. असो, वश्यचे गुण एकमेकांना देऊन झाले. बायको माझी गुणी, तिचे गुण कमी करणं म्हणजे घेतली शिंगावर असं झालं असतं. पुढचा क्रमांक होता तारा, म्हणजे ताऱ्याचा. वधूवरांच्या जन्मनक्षत्रांच्या सुसंगतेवर आधारित 3 गुणांचा तारा. स्मिता, आपल्या तारा जुळल्या का? वैवाहिक जीवनातलं सुख, शांती, आरोग्य याबद्दल तुला काय म्हणायचं आहे? मला मेली गुडघेदुखी सुरू झाली. सर्वांचं करता करता कामानं कंबर वाकली. कुठल्या नक्षत्रावर आपला जन्म झाला ही त्यावेळीची कुंडली जाणे. अगं, मलाही ब्लड प्रेशरनं सतावलं आहे.
डायबिटीस टप्पून बसलाय, आरोग्याची ऐसी तैसी चालली आहे, मेडिकल इन्शुरन्सचे हप्ते न परवडणारे झालेत. मी ही तक्रार केली. एकूण दुखण्याचे पाडे वाचता वाचता आमचे 3, 13, 9, 12 वाजले. दुखण्यावरून एकमेकांचा उद्धार करून झाला. कधी मी तिला ढाकी डाव टाकून धोबी पछाड केलं, तर तिनं कधी कांडी डाव टाकून मला पाठीवर चित केलं. इथे 3 गुण होते. आता मात्र कोणी कोणाला किती गुण दिले हे गोपनीय असल्यानं मी काही सांगत नाही. पण आम्ही दोघं वयोपरत्वे आता आखाड्यात उतरून ना मातीतली कुस्ती खेळण्यायोग्य उरलो, ना मॅटवरच्या कुस्तीचे डाव टाकायला सक्षम राहिलो याची मात्र जाणीव झाली. योनीचा क्रमांक पुढचा होता. योनी म्हणजे लैंगिक सुसंगता आणि आकर्षण. 4 पैकी योग्यतेचे गुण द्यायचे होते. योनी ही मूलतः स्त्री पुरुषांच्या शारीरिक आणि मानसिक सुसंगतेचे, त्यांच्यातल्या लैंगिक आकर्षण आणि ताळमेळाचं प्रतीक. दोघांच्या विचारांमध्ये, भावनांमध्ये किती साम्य आहे, त्यांचं एकमेकांशी जुळवून घेण्याची क्षमता किती आहे हे यावरून समजतं. जोडप्याला संतती प्राप्त होण्याची शक्यता किती आहे याचाही अंदाज बांधता येतो. इथे मात्र जास्त चर्चा न करता आम्ही एकमेकांचे गुण देऊन टाकले, कारण गेल्या 30 वर्षात आमच्यामध्ये T20, वन डे आणि कसोटी खेळताना अनेक विजय पराजय झाले. आयुष्यात नवरा बायकोची गोलंदाजी आणि फलंदाजी रात्रंदिवस चालूच असते. एखादी ओव्हर मेडन जाते, तर एखाद्या ओव्हरला चौकार षटकारांची आतिषबाजी होते. कधी लेग बिफोर विकेट जाते, तर कधी चक्क बाउंड्रीला झेल घेतला जातो. कधी झेल सुटतो, कधी त्रिफळा उडतो. संसाराच्या मैदानात हे रोज चालूच असतं. 5वा गुण होता वधूवरांच्या जन्मराशींच्या स्वामी ग्रहांच्या मैत्रीचं मूल्यांकन करणारा 5 गुणांची ग्रह मैत्री. हे बघ स्मिता, तू माझी बायको आहेस, तशी माझी मैत्रीण सुद्धा आहेस. दोघे एकमेकांना ग्रहमैत्रीचे 5-5 गुण देऊ आणि मोकळे होऊ. नवरोजी, ते आपल्या मनावर नाही आहे. वधूवरांच्या जन्मकुंडलीत चंद्र कुठल्या राशीत आहे ते पाहिलं जातं. प्रत्येक राशीचा एक ग्रहस्वामी असतो. वधूवरांच्या राशीस्वामींची एकंदरांशी परस्पर संबंध, मैत्री, शत्रुत्व किंवा कसा समभाव आहे यानुसार त्यांना गुण दिले जातात. मग आता हे कसं काय तपासायचं? लग्नानंतर कुंडलीला आपण कधी चुकून सुद्धा शिवलेलो नाही आहे. हे बघा, आपल्या दोघांमध्ये चांगला समन्वय, परस्पर आदर आणि मैत्रीपूर्ण संबंध असतील तर 5 गुण. आपल्यात वैचारिक मतभेद, गैरसमज असतील तर 3 गुण आणि संघर्ष असेल तर 0. मग तुम्ही हे तपासून बघा आणि मला योग्य ते गुण द्या. आता मला सांगा मंडळी, स्मिताला नक्की किती गुण द्यायचे? आमच्यात समन्वय होता, पण त्याची सुरुवात वैचारिक मतभेदातनं व्हायची. गैरसमज झाले तर समजुतीनं आपणच माघार घ्यायची. संघर्ष आणि घालीन लोटांगणं दोन्हीची कसरत असायची. एकूणच काय तर सरमिसळ होती. तिला योग्य गुण द्यायचे तर घरात तिचा रोल हेडमास्टरणीचा. ढवळाढवळ करायला म्या पामराला संधीच कुठे होती. भविष्यात मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ ठेवायचे असतील तर तिला 5 गुण देणं हे शहाणपणाचं नाही का? आता पाळी गणाची. गणाबद्दल बोलूया. गण हे वधूवरांच्या जन्म नक्षत्रांवरनं ठरवलं जातं. प्रत्येक नक्षत्र हे देव, मनुष्य किंवा राक्षस या 3 पैकी एका गणात मोडतं. मग तू अगदी देवगुणी असणार आणि माझ्या वाट्याला राक्षस गुण काढून ठेवलेला असणार. मी खोचक अर्थी म्हणालो. गण हे वधूवरांच्या जन्म नक्षत्रावरनं ठरवलं जातं. तुमचा आणि माझा जन्म कुठल्या नक्षत्रावर झाला हे मी बघून ठेवलंय. तुमचा जन्म उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर झालेला आहे. अरे म्हणजे तू काय दुर्बीण लावून बसली होतीस का काय माझ्या जन्माच्या वेळी नक्षत्र बघायला? स्मिता यावर पोट धरून हसली. तुम्ही नक्षत्र आहात. नशीब. थोडंफार पंचांग मला समजतं. मला बाबांनी शिकवलेलं होतं. तुम्ही मनुष्य गुणी आहात. आणि मग तुझं काय? माझा जन्म मृग नक्षत्रावर झालाय. मी देवगुणी. तरीच तू अधूनमधून देवी दुर्गेचा अवतार धारण करतेस बरं का. बाकी मी साधा भोळा माणूस गुणी, आध्यात ना माध्यात. बरं आता सांग, तुला आणि मला किती गुण? हे बघा, त्याचं कसं आहे, दोघांचेही गण सारखे असतील तर 6 गुण. देव आणि मनुष्य यांना 4 गुण, मनुष्य आणि राक्षस यांना 3 गुण.
देव आणि राक्षस असेल तर 0 गुण. अर्थात आपल्याला एकूण 4 गुण मिळतात. चला वाचलो बुवा. मी राक्षसगणी असतो तर आपले 0 गुण झाले असते. ही नक्षत्रांची कृपा की आपला जन्म होत असताना ते मदतीला धावून आले आपल्या. पुरे. नक्षत्र ही प्रत्यक्षात स्थिर आहेत. ती काही धावून बिवून येत नाहीत. पृथ्वीच्या परिभ्रमणाच्या सापेक्षतेमुळे आपल्याला ती फिरत असल्यासारखी वाटतात. इथे स्मिताचं भूगोल आणि खगोल यातलं सापेक्ष ज्ञान ऐकून मी खरंच सांगतो थक्क झालो. सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडणाऱ्या साक्षात आईन्स्टाईन नंतर तीच हुशार आहे असं माझं पक्कं मत बनलं. स्मिता माझ्याभोवती पृथ्वीप्रमाणे सापेक्ष परिभ्रमण करत असून मी तिच्यावर निरपेक्ष प्रेम करतो हे मात्र नक्की. दोघांचे गण सारखे नसतील पण आमचे विचार, आकांक्षा, जीवनशैली एक जीव आहे असं माझं ठाम मत आहे. तेव्हा 4 मार्क देण्याऐवजी मी सढळ हातानं तिला निरपेक्ष 6 मार्क देऊन टाकले. पुढचा आणि 7वा क्रमांक होता 7 गुणांचा भकुट. मी स्मिताला अर्थात या भकुट महाशयांचा अर्थ विचारला. ती म्हणाली, जर वधूवरांची नक्षत्र एकमेकांपासून 7, 14 किंवा 21 क्रमांकावर असतील तर ती नक्षत्र मित्र मानली जातात. ती 2 किंवा 18 क्रमांकावर असतील तर ती सम मानली जातात आणि 6 किंवा 20 क्रमांकावर असतील तर ती शत्रू मानली जातात. मित्र नक्षत्रांना 7 गुण, सम नक्षत्रांना 4 गुण आणि शत्रू नक्षत्रांना 0 गुण दिले जातात. हे ऐकून मला घाम फुटला. कारण आमची नक्षत्र कोणत्या क्रमांकावर आहेत? शत्रू नक्षत्र असतील तर 0 गुण मिळतो का काय याची मला भीती वाटली. पण स्मिताने या संकटातनं माझी मुक्तता करून टाकली. तिचं मृग नक्षत्र 5व्या क्रमांकावर असून माझं उत्तरा फाल्गुनी नक्षत्र 12व्या क्रमांकावर आहे आणि त्यातलं अंतर 7 असल्यामुळे आम्ही मिश्र श्रेणीत बसलो. म्हणजे 7 पैकी 7 गुण मिळाले. मी खुश होऊन स्मिताला फ्लाइंग किस दिला. भलती लाजली ती. अर्थात दोन्ही मुलं शाळा कॉलेजच्या स्नेहसंमेलनाला गेली होती म्हणा. स्मिता डोळे मिचकवून म्हणाली, याचा अर्थ असा की आपलं वैवाहिक जीवन सुख समृद्धीनं ओतप्रोत भरलेलं आहे. राताराईला 8 गुणांचा 8वा गुण आणि तो म्हणजे नाडी. वधूवरांच्या प्रकृती आणि आरोग्याची सुसंगता दर्शवते ती 8 गुणांची नाडी. आपली नाडी जुळतीये का हे नाडी वैद्याकडून तपासून घेऊन तो देईल ते नाडीचे गुण. बरोबर आहे ना? मी स्मिताला आपली एक शंका विचारली. स्मिता खोखो हसून म्हणाली, नाही हो, वधूवरांची प्रकृती आणि आरोग्य यांची जन्मनक्षत्राच्या आधारे ठरवलेली ऊर्जा किंवा स्पंदन म्हणजे नाडी. अर्थात हे माझ्या अगदी डोक्यावरनं गेलं म्हणा. स्मिता पुढे म्हणाली, नाडी 8 प्रकारची असते. आदी, अंत्य, मध्य, सर्व, मृत्यू, वध, प्रलय आणि जीव. बास 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 बास. अगं स्मिता, यात एकूणच अशुभ शब्दांचा भरणा दिसतोय की ग. मी दम घोटल्यासारखा म्हणालो. वधूवराच्या नाडीचं गुणमिलन करताना त्यांच्या नाड्यांची परस्पर संबंधांची तपासणी केली जाते. आदर्श गुणमेलन म्हणजे वर आणि वधू यांच्या नाड्या भिन्न असणं अपेक्षित आहे. स्मिताने खुलासा केला. समान नाड्या असणं हे अशुभ मानलं जातं. विशेषतः जर त्या दोघांच्या नाड्या मृत्यू, वध किंवा प्रलय या प्रकारात येत असतील तर गुणमेलन करणं टाळावं. ठीक आहे ना, मग आपल्या नाड्यांचं काय? गोल नाडी, चपटी नाडी, इलॅस्टिकची नाडी असला काही गुंता नाही ना? मी गमतीनं अवघड जागीचा प्रश्न विचारला. भलतं बोलू नका हो. बी सिरियस. हाताची घडी, तोंडावर बोट. हेडमास्टरीने स्मिता म्हणाली, हे बघा, नाड्या 3 प्रकारच्या असतात. सूर्य उर्फ आदित्य नाडी, चंद्रनाडी आणि मध्य नाडी. आता नाडीच्या मार्गात सूर्याचा आणि चंद्राचा काय रोल आहे बाबा? मी पुन्हा भोळेपणाचं सोंग घेत प्रश्न विचारला. चूप. स्मितानं तोंडावर बोट ठेवून मला पुन्हा दाटावलं. ज्योतिषशास्त्रात असं मानलं जातं की आदर्श विवाह जोडीसाठी वर आणि वधूच्या नाड्या परस्पर पूरक असाव्यात. म्हणजे एकाची आदित्य नाडी दुसऱ्याच्या चंद्र नाडीशी जुळली पाहिजे. बरं, जुळली का नाडी आपली एकदाची? हो, जुळते की. आपल्या नाड्या परस्पर पूरक आहेत.
म्हणजे आपल्या नाड्यात सुसंवाद आहे. इथे मात्र स्मिताला देखील दिलखुलास हसण्याशिवाय पर्याय राहिला नाही. नाड्यांचा गुंता एकदाचा सुटला, एकमेकांचे मार्क देऊन झाले. आता अष्टकूट जुळवायचं म्हणजे सगळ्या 8 गुणांची बेरीज करायची. स्मिताने फायनल टॅली करायचा आदेश देऊन टाकला. आम्ही बेरजा करून दोघांचे टॅली केलेले पेपर एकमेकात अदलाबदल केले. मी तर सगळे नियम बाजूला ठेवून मनस्वी प्रेमापोटी स्मिताला 36 पैकी 36 गुण देऊनच टाकलेले होते. पण तिने जेव्हा माझ्या गुणांचा कागद माझ्या हातात दिला तेव्हा मी चकित झालो, कारण तिने मला 36 गुण देऊन पास केलेलं होतं. अर्थात तिचं माझ्यावर निरातिशय प्रेम होतं, त्यामुळे मला 36 गुण देण्यात हात आखडता न ठेवता तिने सढळ हाताने माझ्यावर 36 गुणांचा वर्षाव केलेला होता. एकूणच काय तर आज रोजी आमच्या सुखी संसाराच्या कुंडलीतील आम्हा दोघांचे 36च्या 36 गुण जुळले होते. आमचा संसार 36 गुणी, 36 गुणी आणि 36 गुणीच. वाचक हो, श्रोते हो, 30 वर्षापूर्वी आमचं लग्न ठरवतानाचं उघड सत्य आत्ता सांगतो. दोघांकडच्या पालकांनी कुंडली मॅनेज करूनच आणलेली होती. त्याशिवाय मी सुद्धा गुरुजींना मॅच फिक्सिंगसाठी वेगळी दक्षिणा देऊन आलो होतो. स्मिता देखील स्थळ जाऊ नये म्हणून तिच्या मैत्रिणीबरोबर गुरुजींकडे जाऊन आली होती. म्हणजे सप्रे गुरुजींचा दोन्ही पालक, मी स्वतः आणि सौ स्मिता असा चौपट फायदा झालेला होता. शुभमंगल सावधानचं द एंड झालं. मी आणि स्मितामधला अंतरपाठ बाजूला काढताच एकमेकांच्या गळ्यात हार घातल्यावर सप्रे गुरुजींनी गौप्यस्फोट करत माझ्या कानात हळूच हसून सांगितलं, बरं का दिनेशराव, माझा तर प्रेमविवाह झाला होता. आमच्या कुंडलीतले सगळे 36 गुण आम्ही ठेवले बाजूला. आज ते गुण आमच्या घरी इमाने इतबारे पाणी भरतायत बरं का. श्रोते हो, अशी ही आमची आटपाट नगरची आमच्या लग्नाची कहाणी सुफळ संपूर्ण. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता सुरेशचंद्र वाघ लिखित संसार माझा 36 गुणी. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करायला काहीच हरकत नाही. भेटत राहूयात अशाच उत्तम कथा ऐकण्यासाठी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर सातत्यानं. नमस्कार श्रोते हो.